गोष्टीचे नाव मैत्री, जी श्रीमंतीपेक्षा मोठी आहे. श्रीकृष्ण आणि सुदाम्याची कथा. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आणि गरिबीत जगणारा सुदामा हे दोघे बालपणी गुरुकुलात एकत्र शिकलेले मित्र होते. वेळ बदलला. कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा मात्र अतिशय गरीब राहिला. सुदाम्याच्या घरात अन्नही कमी होते. त्याची पत्नी म्हणाली, "तू श्रीकृष्णाचा मित्र आहेस, एकदा त्याला भेटून ये." लाजत लाजत सुदामा फक्त थोडेसे पोहे भेट म्हणून घेऊन द्वारकेकडे निघाला. द्वारकेत पोहोचताच राजा श्रीकृष्णाने सुदाम्याला पाहिले आणि सिंहासन सोडून धावत गेले. कृष्णाने सुदाम्याला मिठी मारली, त्याचे पाय धुतले आणि म्हणाले, "मित्रा, तू आलास, माझे वैभव आज पूर्ण झाले." सुदामा लाजत पोहे लपवत होता, पण कृष्णाने हसत ते मागून घेतले आणि आनंदाने खाल्ले. सुदाम्याने काहीही मागितले नाही. तो शांतपणे परत निघाला. घरी परतल्यावर त्याचे झोपडे राजवाड्यात बदललेले होते. दारिद्र्य नाहीसे झाले होते. तेव्हा सुदाम्याला समजले, सच्ची मैत्री कधीच काही मागत नाही, पण सर्व काही देते. गोष्टीचा बोध. मॉरल: खरी मैत्री श्रीमंतीत नाही, तर नात्याच्या पवित्रतेत असते.